आज मी तुमच्यासोबत ना इतकी जबरदस्त जी आहे ना छान अशी होममेड रेमेडी शेअर करणार आहे, ज्याच्यामुळे तुमचे जे पिंपल्सचे डाग असतील म्हणा किंवा भांग असेल, चेहऱ्यावरती काळे डागधब्बे असतील, पिंपल्समुळे डागधब्बे आलेले असतील किंवा पिंपल्स असतील, तरी पूर्णपणे जे आहे ना ही मस्तपैकी होममेड रेमेडी केलेली आहे, त्याच्याने पूर्ण नाहीसे होणार आहेत. तुमचा चेहरा अगदी मऊ लुसलुशीत आणि पूर्ण असं डाग विरहित होणार आहे. खरंच तुम्ही ही एकदा तरी रेमेडी जी आहे ना ट्राय करून बघा आणि तुम्हाला रिझल्ट जो आहे ना नक्कीच मिळणार आहे. आणि कंटिन्युअसली तुम्ही दर आठवड्याला एकदा किंवा आठवड्यातून 2 वेळा वेळ असेल तर तुम्ही ही रेमेडी नक्कीच ट्राय करू शकता आणि त्यानंतर तुम्ही रिझल्ट जो आहे ना आवर्जून माझ्यासोबत शेअर करा. माझ्या चॅनलवरती या, तुम्ही मला कमेंटमध्ये तुमचे जे जे काही आहे तुम्हाला रिझल्ट मिळाला ना तुम्ही नक्की मला शेअर करा. बघा, तुम्हाला मी स्वतःहून सांगते, 100% सांगते, इतका सुंदर रिझल्ट मिळणार आहे. तुम्ही स्वतः म्हणाल की ताई खरंच माझ्या चेहऱ्यामध्ये खूप सारा बदल झालेला आहे फक्त आणि फक्त या रेमेडीमुळे. आणि ही जी आहे ना स्पेशली अशी मसूर डाळीची रेमेडी आहे. मसूर डाळीचे इतके सारे बेनिफिट्स असतात ना चेहऱ्यासाठी, तुम्हाला काय सांगू. खरंच मसूर डाळ तरी डाळींची राणी आहे, पण ती आपल्या चेहऱ्यासाठी सुद्धा राणीपेक्षा काही कमी नाही आहे. आपला चेहरा इतका सुंदर बनवण्यासाठी मसूर डाळीचा आपल्याला छान असा उपयोग होणार आहे. बऱ्याच मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीज सुद्धा घरच्या घरी अशा पद्धतीचे छान असे होममेड पॅक्स यूज करतात आणि त्याचे रिझल्ट सुद्धा अमेझिंग भेटतात. सो कुठलंही केमिकल न वापरता किंवा आपल्याला कुठल्याही पार्लरमध्ये न जाता, काहीही पैसे न खर्च करता, अगदी आपल्या किचनमध्ये मिळणाऱ्या गोष्टीपासून तुम्ही असा सुंदर असा पॅक बनवू शकता. आणि खरंच एकदा तरी तुम्ही, मी सांगते, आवर्जून ट्राय करा. सो चला, हा पॅक कसा बनवायचा मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करते. तर सर्वप्रथम हाय, हॅलो, नमस्ते, वेलकम टू NK क्रिएशन आणि आयडियाज. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ जो आहे ना, आजचा जी रेसिपी आहे म्हणा किंवा जी होममेड रेमेडी आहे ती भन्नाट आहे. तुम्ही खरंच मी सांगते, एकदा तरी फक्त तुम्ही ट्राय करा आणि त्याचा रिझल्ट जो आहे ना तुम्ही माझ्यासोबत नक्की शेअर करा. तुम्ही कुणीही म्हणणार नाही की मला याचा काहीच इफेक्ट मिळाला नाही. इतका सुंदर असा होममेड इफेक्ट मिळणार आहे, कुठलेही केमिकल्स न यूज करता, काहीही न करता, फक्त आपल्या किचनमध्ये सहज मिळणाऱ्या गोष्टींपासून आपण छान अशी ही होममेड रेमेडी यूज करू शकतो, ट्राय करू शकतो, बनवू शकतो, तेही अगदी घरच्या आणि 0 खर्चामध्ये. तर इथे आपल्याला लागणारे इन्ग्रेडियंट्स म्हणजे पहिले म्हणजे मसूर डाळ. आता इथे मसूर डाळ आपल्याला घ्यायची आहे. आता ही पॉलिशवाली असेल तर एखाद्या कपड्यामध्ये वगैरे छान अशी टाकून पुसून घासून घ्यायची आहे, जेणेकरून त्याच्यावरती जे केमिकल वगैरे यूज केलेलं असेल ते पूर्णपणे निघून जाईल व आपली डाळ जी आहे ना व्यवस्थित आपल्याला यूज करण्यासारखे होईल. आणि इथे तांदूळ घ्यायचे. आता तांदूळ तुम्ही कुठलाही घेऊ शकता. रोजच्या वापरामध्ये जो कोणता तुम्ही तांदूळ वापरत असाल ना तो सुद्धा घ्यायचा आहे, तो घ्यायचा आहे आपल्याला. आणि तांदूळ आणि डाळ एकत्र सुद्धा मिक्स करून तुम्ही वाटून घेऊ शकता किंवा वेगवेगळं सुद्धा वाटून घेऊ शकता. अगदी जसं आपला स्क्रब असतो ना तसं, पण हलकंसं थोडंसं बारीक त्याच्यापेक्षा अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे जे आहे ना 1 चम्मच घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये चिमूटभर इतकी हळद टाकायची आहे. 1 चम्मच ॲलोवेरा जेल टाकायचा आहे. ॲलोवेरा जेलमुळे आपल्या स्किनवरती मॉइश्चरायझर टिकून राहते, तसेच दुधामुळे सुद्धा आपले ब्लिचिंग चेहऱ्याची होण्यासाठी छान अशी मदत होते. इथे कच्चे दूध घ्यायचं आहे. कच्चे नसेल तर तुम्ही तापवलेले थंड करून ते दूध घेऊ शकता. आणि हे थोडं थोडं दूध घेऊन जे आहे ना छान असं आपल्याला मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. आता इथे दूध आणि पीठ असल्यामुळे थोडंसं हे जे आहे ना खेचून घेतं आणि अजून थोडंसं दूध टाकायची भासते. सो अशा पद्धतीने तुम्ही थोडं थोडं दूध टाकून छान असं मिश्रण जे एकजीव करू शकता. आणि माझा पॅक आहे तो रेडी झालेला आहे आणि मस्तपैकी मी आता हा जो आहे ना चेहऱ्यावरती लावून घेणार आहे. अगदी तुम्ही कॉटन पॅडने म्हणा किंवा ब्रशने म्हणा कशानेही लावू शकता किंवा हाताने पण लावू शकता. हाताने मला हा पॅक लावायला इझी जातो आणि मला छान सुद्धा वाटतं. सो मी तो पॅक जो आहे ना तो हातानेच लावणार आहे. तर चला, मस्तपैकी हाताने लावून घेणार आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या 2 स्टेप करायची नाही आहे. आपला पॅक आणि जे स्क्रब आहे ते एकत्रच आपण केलेलं आहे, त्यामुळे आपल्याला हा जो पॅक आहे ना फक्त लावून एक 10 मिनिटं ठेवायचा आहे. खालून ते वरच्या डायरेक्शनने आपल्याला छान असा मसाज करून घ्यायचा आहे. कसा करायचा आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर चला, पहिले जो आहे ना मी छान असं चेहऱ्याला पूर्ण पॅक लावून घेते आणि मग 10 मिनिटानंतर कसा मसाज करायचा आहे तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे जो पॅक आहे ना तुम्ही अगदी हाताने, ब्रशने, कशाने सुद्धा लावू शकता. पण हाताने जेणेकरून लावणं मला हे सोपं वाटतं आणि मला ते आवडतं सुद्धा. सो अशा पद्धतीने जे आहे ना पूर्ण पॅक मी चेहऱ्यावरती लावून घेणार आहे. चेहरा छान असं कोरडा मस्त करून घ्यायचा आहे, छान असं धुवून घ्यायचं आहे फेसवॉशने वगैरे. आणि मग आपल्याला हा पॅक जो आहे ना तो छान असा अप्लाय करायचा आहे. आता हा पॅक अप्लाय करताना आपल्याला इतका पातळ पण जास्त पॅक करायचा नाही, जेणेकरून तो खाली पडेल. सो अशा पद्धतीने छान जसं मी दाखवलं तशा पद्धतीने पॅक आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. हा पॅक जो आहे ना तुम्ही मानेला सुद्धा लावू शकता, बघू शकता. अशा पद्धतीने हा आपल्याला पूर्ण पॅक आपल्या चेहऱ्यावरती लावायचा आहे.
आणि ह्या पॅकमध्ये आपण सोबतच स्क्रबिंग सुद्धा करणार आहोत, सोबतच मसाज सुद्धा करणार आहोत. दोन्ही आपलं 2 in 1 आपण एकाच पॅकमध्ये करणार आहोत. आता इथे माझा पॅक थोडा उरला होता म्हणून मी आपल्या पॅक वेस्ट न घालवता छान असं हाताला लावून घ्यायचं आहे, कारण की आपल्या हातावरची डेड स्किन निघून जाण्यासाठी हाताला छान असं ग्लो येण्यासाठी छान अशी मदत होणार आहे. सो अशा पद्धतीने राहिलेला पॅक फेकून न देता अशा पद्धतीने त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. अदरवाईज तुम्ही पूर्ण बॉडीला सुद्धा हा पॅक लावू शकता. तर अशा पद्धतीने बघा छान असा माझा पॅक जो हाताला लावून झाला, हातावरचं बघू शकता स्किन किती सुंदर दिसत आहे. आणि आता हा पॅक हलकासा ओलसर आहे, पण आपल्याला पूर्ण सुकू द्यायचा नाही. 10 मिनिटं फक्त ठेवायचा आहे. थंड पाण्याच्या हाताने म्हणजे नॉर्मल जे आपलं पाणी असतं त्याच्याने छान असं पूर्ण चेहऱ्यावरती पाणीने हाताच्या सहाय्याने लावून घ्यायचा आहे. पॅक ओला करून घ्यायचा आहे. जसं मी दाखवलेलं आहे ना, खालून ते वरच्या साईडला अशा पद्धतीने जे आहे ना आपल्याला मसाज करायचं आहे. अशाने काय होतं ना, आपली स्किन टाईट राहते, लूज पडत नाही, चेहऱ्यावरती सुरकुत्या कमी येतात, किंवा आपलं एज जर चेहऱ्यावरती सुरकुत्या येत असतील तर त्या कमी होण्यासाठी सुद्धा छान अशी मदत होते. तर अशा पद्धतीने एजच्या शेपमध्ये डोळ्याच्या भोवती छान आपल्याला मसाज करून घ्यायचा आहे. आता इथे मी केसांना ना हेअर बेल्ट येतो किंवा जो आपला फेशियल बेल्ट होतो ते लावू शकता, म्हणजे मध्ये मध्ये केस येणार नाहीत. तो मी ऍक्च्युली लावला नव्हता, सो त्याच्यामुळे माझे 1-2 मध्ये केस येत होते. तर अशा पद्धतीने आपल्याला छान असा मसाज करून घ्यायचा आहे. अगदी नाकाच्या साईडला सुद्धा आपले ब्लॅकेट्स व्हाईटेट्स असतात ते छानपणे रिमूव्ह होतात, कारण की ह्याच्यामध्ये स्क्रब आणि मसाज क्रीम असं 2 in 1 केलेलं आहे. चेहऱ्याला एक्सफोलिएशन करणं तसंच मसाज करणं सगळं जे आहे ना आपल्याला एकत्र होणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला मानेचं सुद्धा छान असं मसाज करायचं आहे, सोबतच वटांवरती सुद्धा करायचं आहे, म्हणजे आपल्या ओठावरचा जो काळपटपणा आहे तो कमी होऊन छान असं पिंकिश आपले ओठ दिसण्यासाठी छान अशी मदत होणार आहे. सो बघा आता मी चेहरा धुवून घेतलेला आहे, बघू शकता चेहरा धुतल्या तुम्ही रिझल्ट बघा, इतका सुंदर चेहऱ्यावरती ग्लो आलेला आहे. आणि अजून तुम्ही सेकंड डेला बघू शकता इतका सुंदर ग्लो येणार आहे. सो चेहरा धुतल्यावर छान अशा पद्धतीने तुम्ही जो कोणता मॉइश्चरायझर लावता तो लावून घ्यायचा आहे. अदरवाईज तुम्ही मॉइश्चरायझर लावत नसाल तर ॲलोवेरा जेल सुद्धा तुम्ही इथे लावू शकता. सो अशा पद्धतीने जो आहे ना आपला झटपट चेहऱ्यावरती ग्लो हवा असेल, खूप छान अशी स्किन हवी असेल, अगदी तुमचे कुठलेही डाग असतील चेहऱ्यावर ते कमी होण्यासाठी छान अशा पद्धतीने तुम्ही जो आहे ना हा पॅक नक्कीच ट्राय करू शकता. खूप सुंदर आणि बेनिफिशियल देणारा जो आहे ना घरगुती पॅक आहे. सो बघा, तर बघा छान असा माझा फेस पॅक झाला आहे आणि इतकं सारं चेहऱ्यावरती छान असं बघा डलनेस जो आहे ना पूर्णपणे गेलेला आहे. आणि नॅचरल ग्लो येण्यासाठी छान असा नॅचरल ग्लो जो आहे तो चेहऱ्यावरती येत आहे. आणि अजून याचा रिझल्ट जो आहे ना उद्या अजून सुंदर दिसणार आहे, कारण की सेकंड डेला जास्त ग्लो चेहऱ्यावरती येतो, पण इन्स्टंट ग्लो सुद्धा बघू शकता चेहऱ्यावरती किती आलेला आहे. आणि नाक माझं लाल लाल झालेलं आहे, अगदी मसूर डाळीसारखंच झालेलं आहे. सो अशा पद्धतीने जे आहे ना घरच्या घरी मी नेहमी मस्तपैकी फेस पॅक जे वगैरे आहेत ते रेडी करत असते, ट्राय करत असते. आणि खरंच पार्लरपेक्षा मला तर वाटतं ना घरचे छोटे छोटे पॅक्स का होईना किचनमधले जे तुम्ही नक्की आवर्जून ट्राय करा, त्याच्याने खूप छान छान आपल्याला रिझल्ट मिळतात. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने घरच्या घरी तुम्ही चेहऱ्यावरचा काळवटपणा, वांगाचे डाग म्हणा, पिंपल्सचे डाग म्हणा किंवा पिंपल्स येत असतील तर हे सगळे प्रॉब्लेम जे आहेत ना त्या ह्या होममेड मस्तपैकी पॅकने जे आहेत ना पूर्णपणे तुमचे कमी होणार आहेत. सो आजचा पॅक तुम्हाला खरंच खूप छान असं युजफुल ठरणार आहे. सो तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसा वाटला तुम्हाला, आणि तुम्ही पॅक लावल्यानंतर तुम्हाला कसा रिझल्ट भेटला ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. सो चला भेटूया अशाच छान छान व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.